चालत असताना जो अनुभव मात्र आपल्या वाटेला येतो याच्यामध्ये काही शंका नसते आणि तोच वळू आपण पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देखील आपण पाहिल्या होत्या. इथून दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वीरू आणि प्रकाश हे दोन सलामीर बॅटल आहेत. तर गोलंदाज आपण पाहिला बॉलिंग ट्रॅक वरती. एका बाजूला आपण पाहिला जय वाघोबा ठाणेपाडा संघ आहे. तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी आई गावदेवी कणेर. वीरू आणि प्रकाश. वीरू या फलंदाजाने आपण नुकताच झालेला पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद या मेळाव्यामध्ये काही जबरदस्त जिथे आपण पाहिला एक तर सुभाषनगर असंघाविरुद्ध अवघ्या आपण पाहिला 66 धाबांचं लक्ष असताना जिथून जी खेळी साकारली होती. प्रकाश आला स्ट्राईक एंडला. नो स्ट्राईक एंडला वीरू. विवेक गोलंदाज पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यस ग्रीन सिग्नल आला. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील. गोलंदाज विवेक. तर एका बाजूला पण पहिला प्रकाश स्ट्राईक एंडला फलंदाज. पहिलाच बॉल त्या ठिकाणी. पहिलाच बॉल ओव्हर फुलटाजी इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण पुढे सरसावला इंटू द गॅप मध्ये. कार्पेटला रोल करत दन 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 आलाय त्या ठिकाणी प्रकाशच्या बॅट मधून सीमा रेखा पार. चौकार. 4. धन्यवाद. थँक्यू. चौकाराने स्वागत केले गोलंदाज विवेक. यावेळेस वळवलाय प्लेइंग अवे द बॉडी. शरीरापासून थोडंसं लांब ठेवलाय. म्हणतात ना क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तेजस्वी पाचलकर मी एकच म्हणेन तुमच्या जर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर आत्मविश्वास नावाचं वजीर असेल तर सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट हे तुम्हाला उंचावरती घेऊन जाईल. इथून काही जबरदस्त गोलंदाज विवेक आहे. तर एका बाजूला प्रकाश. तर एका बाजूला वीरू. इथून सलामीर बॅटल. गोलंदाज यावेळेस काय जबरदस्त. इथून तरी मला चौकार आला. वाईट बॉल आलाय आणि इथून अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अतिरिक्त धावेने धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. गोलंदाज विवेक गोलंदाजाच्या जोरावरती चांगले गोलंदाजी हाताळलेले हे देखील प्रश्नचिन्ह आहे. प्रकाश आहे स्ट्राईक एंडला. नो स्ट्राईक एंडला वीरू. यावेळेस बॅटची जरूर राहिली. थर्ड मॅन रिजनला कार्पेटला रोल करत चेंडू आलाय क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या दुहेरीकडे धावफलक स्पर्श करेल जाऊन पोहोचलाय. 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धाबा. प्रकाश अजूनही स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही पॉवर प्लेच्या P1 मधील 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 3 चेंडूंच्या खेळीच्या अखेरीस 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे जय वाघोबा ठाणेपाडा संघ. चांगली सुरुवात बनता येईल. गोलंदाज पुन्हा एकदा विवेक. तर एका बाजूला प्रकाश. टप्प्याची लेंथ लाईन उडवलंय जरूर. चेंडू बराच काळ हवेत. फटका फसला होता पण इथून क्षेत्ररक्षण थोडासा नो जज पाहायला मिळालाय आणि इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्या. या 2 आकड्याने धावफलक स्पर्श करेल. 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिला तर नेतृत्व आणि कर्तृत्व ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. कारण की म्हणतात ना क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे. म्हणूनच तितकीच साथ आणि सोबत देखील मिळायला हवी. म्हणूनच संघटन कौशल्याला फार मोठं महत्व दिलं गेलंय. धावफलक 9 रन ऑन दी बोर्ड. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विवेक आहे गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस काय जबरदस्त व्हेरिएशन झालं. डॉट बॉल पाहायला मिळतं. निरुत्तर केलं फलंदाजाला. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी हाताळतायत. एका बाजूला आपण पाहिलं आई गावदेवी कणेर. तर एका बाजूला जय वाघोबा ठाणेपाडा. दोन्ही संघ मातंबर आहेत. तुल्यबल आहेत. लौकिक आहेत.
शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळी स्लोवर बिल्डोज हाताला सरळ बॅटचा वापर, तितका चांगला क्षेत्ररक्षण, 30 सर्कलला प्रोटेक्शन होता, पण इथून कॉलिंग व्यवस्थित नव्हती. चेंडू जर डायरेक्ट मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आला असता तर फलंदाज बाद झाला असता, पण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर आणि तरला थारा नाही, नो इट नो बट. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 10 या आकड्यावरती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. आमच्या संगीत कक्षामधून ऐकूया DJ समीर वाईड आला. इथं नवीन गोलंदाज दयानंद आलाय, त्या ठिकाणी प्रमोट केला गेलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पॉवर प्लेचं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी दुसरं षटक आहे दयानंद. स्ट्राईक एंडला पण पाहिला प्रकाश. विरू अजूनही नॉन स्ट्राईक वरती आहे. रिव्हर्सचा डेम होता, इथून मात्र लावून अपील आहे पंचांकडे, पण डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथून मात्र नक्कीच रिव्हर्सचा डेम होता, पण तो असफल झालाय, कारण की ह्या नो लुक शॉट साठी तुम्हाला प्रत्येक मात्र तितकीच प्रचंड मेहनत आणि प्रचंड सराव हे तुमच्याकडे अंगीकृत पाहिजे. म्हणूनच हे परफेक्ट बनायचं असेल तर त्याच्यासाठी प्रचंड मेहनत आणि प्रचंड सराव हा देखील महत्वाचा आहे. यावेळेस खराब चेंडू, जैसी गेंद वैसा नसीहत, बॅकवर्ड शॉट लेगला प्रकाशच्या बॅट मधून आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार, षटकार. धन्यवाद, थँक्यू. बाबूला आतमध्ये नको, पण चेंडूला मात्र आतमध्ये घ्या मित्रांनो, थोडस स्पीडअप करा. इथून काही जबरदस्त षटकार प्रकाशच्या बॅट मधून आलाय, जिथून पहिला 16 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. कुठेतरी खराब चेंडू होता, जसंच तसे प्रत्युत्तर, जैसी गेंद वैसा नसीहत. गोलंदाज पाहिला, पण त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना दयानंद यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी इथून चांगली गोलंदाजी करत असताना काही जबरदस्त या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहिला आणि धाव फलक पाहिला तर 16 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळेल का? चेंडू सरळ स्टँड ऑन डिलिव्हर, सरळ पाठवलाय सीमा रेखा पार, षटकार. 6. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त षटकार आणि या षटकाराने धावफलक 22 धावा. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर, एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावणे धावफलक 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र कुठेतरी बिरुला स्ट्राईक एंडला आणला जात आहे, जिथून 11 चेंडू फेस केले प्रकाशने, जिथून 22 धाबांचा एक जबरदस्त या ठिकाणी खेळी 22 धाबा त्याच्या नावावरती राहायला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. विरू आला स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश. आतापर्यंत 11 चेंडू फेस केले, शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे दयानंद गोलंदाज. कोलमट टप्प्याची लावून अपेल, फिंगर इज गॉन, अंपायर नाव. फलंदाज बाद होताना गोल्डन डक वरती विरू, बॅक टू द पवेलियन, फलंदाज, बाद, गॉन.
धन्यवाद. थँक्यू. नवीन फलंदाज झालाय या ठिकाणी ब्रँड ऑफ ठाकूरपाडा वंदेश हेबाडे. मी आधीच म्हटले होतं मागील सामन्यामध्ये, कारण की जेवढं लोणचं जुनं मुरलेलं असतं तेवढं खाणं योग्य असतं, आणि जेवढा तांदूळ जुना असतो तेवढा देखील मात्र खाणं योग्य असतं. म्हणूनच क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर सर्वाधिक अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू केले असे वंदेश हेबाडे या ठिकाणी कर्णधार स्वतः आहेत वगळा फायटर ठाणेपाडा संघाचे. इथून मात्र विरूला परतावं लागलं, गोल्डन डकचा शिकार झाला. नवीन फलंदाज झाला वंदेश हेबाडे. नो मॅन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आशिष आलाय. आशिष दिवा आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज आशिष दिवा तर फलंदाज प्रकाश. फलंदाज पाहायला मिळतोय प्रकाश वेडगा आहे फलंदाज. गोलंदाज आशिष दिबा. यायला पहिलाच बॉल बुडवलाय प्रकाशच्या बॅट मधून. इथून वन बाउन्स मिड विकेटला क्लिअर करेल, सीमा रेखा पार, चौकार. धन्यवाद. काय जबरदस्त चौकार त्याच्या बॅट मधून राहायला गेला. आतापर्यंत 12 चेंडू 26 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना प्रकाश पाहायला मिळतोय. प्रकाश तर एका बाजूला आशिष दिबा पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस बोलावलाय चेंडूला डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, कारण की इथून चौकार जरूर आला पण इथून मी चांगली गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण की पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना आहे, जिथे गावदेवी कणेर संघ आहे तर एका बाजूला जय वाघोबा ठाणेपाडा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा आशिष दिवा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी मिड विकेटला. इथून बंबात झाली. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद. थँक्यू. चौकार आलाय त्या ठिकाणी आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. एक चांगली सुरुवात जय बागोबा ठाणेपाडा संघ. अजूनही मयूर हेमाडे सारखे फलंदाज येणं बाकी आहे, ज्याचं नक्कीच आपण पाहिलं. सध्याचा मात्र श्रीलंका इथे सध्याचा दौरा होता आणि नक्कीच अजून आमच्या पवेलियन कक्षामध्ये अजून आहेत आणि नक्कीच रामेश्वरम इथून या मॅचचा आनंद घेत होते. शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून राहिल्या होत्या. मयूर हेमाडे ब्रँड आहे डोंगरपाडा गावातून जरूर बिलोंग करत असताना एक चांगली खेळी त्याच्याकडे आहे. गोलंदाज आशिष दिवा चांगली गोलंदाजी हाताळतोय. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा वैयक्तिक, 35 धावा 15 चेंडू आणि 31 धावा वैयक्तिक खेळी. उडवलाय. इथून मी नक्कीच म्हटलं होतं की अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत आणि जिथून जी सुरुवात वंदेश हेमाडे, कारण की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती चांगला अनुभवाचं भंडार त्या ठिकाणी पाहायला मिळते. काही जबरदस्त षटकार आलाय आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावरती. 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धाबा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फुल टच बॉल. फुल टोल वसूल करेल का, पण इथून क्षेत्ररक्षण चुकी करतोय आणि याही वेळेस येईल सीमा रेखा पार, चौकार.
धन्यवाद, थँक्यू. आणि या चौकारानं धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 42 आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ आपण पाहिला. 3 षटकाच्या समाप्तीखेरीस चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी दोन्ही संघांकडे पाहायला मिळते. इथून गोलंदाज कुठेतरी चुकी झाली. नवीन गोलंदाज दुसरा स्पेल असेल 4थ्या क्रमांकाचा विवेक, याला मात्र प्रमोट केलं गेलं गोलंदाजी मार्कवरती. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. जिथे कुठे बिरू मात्र गोल्डन डकचा शिकार झाला होता, पण त्याची कमीपणा भरून काढण्याचं कार्य, त्यांच्या कार्याला सलाम असेल. प्रकाश तर एका बाजूला वंदेश. गोलंदाज पुन्हा एकदा विवेक. 4थ्या षटकातील पहिलाच बॉल असेल. प्रकाश स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला वंदेश हेबाडे. पहिलाच बॉल. यावेळेस प्लेइंग अवे द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, कारण की विवेकने पॉवर प्लेचं चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि तोच गोलंदाज आहे. दुसरा स्पेल इथून थोडंसं धावांचं मात्र फलक थांबवावं लागेल, ह्याच्यासाठी मात्र प्रमोट केलं गेलंय. दुसरं स्पेल आहे 4थं षटक. वडवलाय जरूर, मिस्ट अँड स्ट्रोक झालाय. प्रकाश इथे या ठिकाणी फलंदाज बाद होताना परतीचा प्रवास गाठावा लागेल. म्हणतात ना, विचारांची गाठ जर तुमच्या ध्येयापर्यंत असेल तर ध्येय तुमचं अवघड नाही आहे. म्हणूनच इथून प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही महत्वाची असेल. गोलंदाज विवेकने मात्र पलटवार केला. प्रकाश सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी परतीचा प्रवास करावा लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूर हेबाडे. नुकताच झालेल्या हंगामामध्ये श्रीलंकेवरती दौरा होता जरूर. रामेश्वरून इथून मात्र मॅचचा आनंद घेत होते आणि शुभेच्छा देखील दिल्या होत्या, मी आधीच म्हटलं होतं. आणि मयूर हेबाडे तोच इथून जर हॅट्रिक षटकार आले तर मयूरसाठी हॅट्रिक षटकार जर मारले तर नरेश चिपाट यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 500 रुपयाचा असेल हॅट्रिक षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा विवेक. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आहे. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 43 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. चांगली गोलंदाजी पाहिली गेली विवेकच्या माध्यमातून, कारण की इथून 3 षटकाच्या समाप्तीखेरीस आपण पाहिलं होतं 42 धावा लागल्या होत्या स्कोअर बोर्डवरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर, सन्मान दिलाय जरूर, कारण की विवेक हा चांगला गोलंदाज आहे. त्याच्यावरती हल्ला बोल केला जात नाही, कारण की इथून स्कोअर बोर्ड आपण पाहिला तर 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 44 रन ऑन दी बोर्ड, 44 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. काही जबरदस्त त्या ठिकाणी खेळी साकारत असताना. तरी एका बाजूला मयूर हेबाडे की जिथून हॅट्रिक षटकार जर त्याच्या बॅट मधून आले तर नक्कीच मात्र 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे नरेश चिपाट सरांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा विवेक, तर एका बाजूला मयूर. उडवलाय जरूर त्याच्या बॅट मधून. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना मयूर हेबाडे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद, थँक्यू. योगेश गडक आलाय. नो मॅन फलंदाज शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या 4थ्या षटकातील. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज विवेकने, कारण की व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळलं. 4थं षटक आहे प्रगतीपथावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. योगेश गडक आलाय. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हेही देखील प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू
यावेळी सन्मान द्यायचा होता. यावेळेस यस पंचांचं बोट आकाशाकडे आलाय. फलंदाज बाद होताना तू चल में आया. योगेश गडक बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद. इथून मात्र 4 षटकाचा खेळ आपण पाहिला. 4 षटकाच्या समाप्तीखेरीस धावफलक 44 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून आपण पाहिलं तर 11ची सरासरी गाठली गेली प्रत्येक षटकामध्ये. इथून कुठेतरी 3 षटकाच्या समाप्तीखेरीस 42 धाबा आल्या होत्या. इथून विवेक आला गोलंदाजाने आणि चांगली गोलंदाजी हाताळली. फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या. इथून शेवटचं आणि अंतिम या ठिकाणी षटक असेल. आणि नक्कीच जे संघ विजयी झालेत त्यांना एक विनंती असेल, या इनिंग ब्रेक नंतर आपण लॉट्स टाकणार आहोत याची नोंद असू द्या. सर्व कर्णधारांनी लगेच या इनिंग ब्रेक नंतर यायचं आहे. भांगरपाटर वरकुंटी संघ, तदनंतर तांबडमाल संघ, प्रत्युष 11 चिखले, तदनंतर देताले संघ आणि विजयी संघाचे या सामना चालू असलेल्या दोन्ही संघाचे आपण 12वे प्रतिनिधी आपण या इनिंग ब्रेक नंतर लगेच लॉट्स टाकणार आहोत. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. वैभव आलाय गोलंदाज मार्क वरती. धावफलक आपण पाहिला तर 44 आकड्यावरती आहे. स्ट्राईक एंडला वंदेश हेमाडे. पावलांचा वापर जरूर केला होता. पुढे झाले स्टेप आउट झाले होते. इथून एक्झिक्यूट केलं होतं. टिप विकेटला क्षेत्ररक्षण आहे. इथून तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धाब्याने धावफलक 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 46 रन ऑन दी बोर्ड. 46 धाबा धावफलकावरती. इथून पण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम 4 चेंडूंचं खेळ शिल्लक असेल. गोलंदाज वैभव तर एका बाजूला वंदेश हे माडे. हा फलंदाज पाहायला मिळतोय. पावलांचा वापर केलाय. मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स 2 बाउन्स तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केला गेला आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 48 या आकड्यावरती. 48 रन ऑन दी बोर्ड. 48 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त त्या ठिकाणी खेळी करत असताना शेवटचे आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस चांगला चेंडू हाताळेल. इथून ट्राम लाईनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 49 रन ऑन दी बोर्ड. 49 धाबा धावफलकावरती. एका बाजूला गावदेवी कनेर संघ आहे तर एका बाजूला जय वाघोबा ठाणेवाडा. पावलांचा वापर फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडूला सरळ पाठवलाय. स्टँड ऑन डिलिव्हर. सी मारेगा पार. षटकार. काय जबरदस्त त्या ठिकाणी षटकार पाहायला मिळालाय आणि या षटकाराने आपण पाहिलं धावफलक 55. खराब चेंडू. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडूला सरळ बॅकएंड एरियाला बॅकवर्ड शॉर्ट लेगला क्लिअर करणारा आलाय चौकार. धन्यवाद. थँक्यू. इथून चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 59 या आकड्यावरती. 59 रन ऑन दी बोर्ड. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पावलांचा वापर
हवाई सफर आणि ताकदीचा वापर. आलाय चेंडू आणखी एक वंदे शेमाडेच्या बॅट मधून षटकार आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिला तर 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि 66 धावांचं लक्ष्य हे समोर असेल कावदेवी कनेर संघाला. मी आधीच म्हटलं होतं या इनिंग ब्रेक मध्ये आपण एका बाजूला आपण पहिला लॉट्स टाकणार आहोत. भांगरे फायटर संघ कॅप्टन, तसेच तांबडमाल संघ कॅप्टन, प्रत्युष 11 चिखले संघ कॅप्टन, देताले संघ कॅप्टन आणि दोन्ही संघाचे आपण पाहिला तर 12 प्रतिनिधी असतील जो चालू असलेल्या सामन्याचे आणि पुढील दुसऱ्या फेरीचा सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद असू द्या. दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 षटकाचे असतील. चला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. तांबडमाल संघ कर्णधार असेल तर या प्रत्युष 11 चिखले आणि देताले संघ नाहीतर नंतर आम्ही लोट टाकणार आहोत याची नोंद असू द्या. गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजचे मार्क वरती वंदे शेमाडे आला. बॉलिंग ट्रॅक वरती 2 सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून वरकुंडी संघाला मात्र बाय पाहायला मिळते आणि जो विजेता संघ होईल तो मात्र प्रत्युष 11 चिखले संघासमोर. गोलंदाज पहिलाच बॉल वंदे शेमाडे. पहिलाच बॉल बलावलाय चेंडूला डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. चांगली सुरुवात
गोलंदाज पुन्हा एकदा बंदे शंभाडे. यावेळेस फुल टच बॉल, फुल टोल वसूल करेगा. इथून मात्र क्षेत्ररक्षणाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय चेंडू सी मारेखा पार. षटकार. आणि देदाले दोन्ही संघाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत लगेच. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगेल. सरळ बॅटचा वापर जरूर आहे, क्षेत्ररक्षण नाही त्या ठिकाणी. पुढच्यापर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद, थँक्यू. चला देदाले संघ कर्णधार या प्लीज. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल तुम्हाला. इथून गोलंदाज वंदे शिबाडे चांगली गोलंदाजी हाताळत असताना नवीन फलंदाज राजेश आलाय. तीन चेंडूंचा खेळ आपण पाहिला. आतापर्यंत 6 धाबा खर्च करतोय, 7 धाबा. त्या ठिकाणी गोलंदाज वंदेश हेमाडे नो बॅटल. विकी तर एका बाजूला राजेश विकेट स्ट्राईक एंडला आहे. इथून मात्र कॉलिंग व्यवस्थित नव्हती, त्याच कारणास्तव फलंदाजाला बाद व्हावं लागला. तिनं 66 धाबांचा पाठलाग करायचा आहे. उडवलाय जरूर चेंडू, बराच काळ वेध आहे. आसमानी टोला गगनाला भिडणारा आलाय सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ वेध आहे. क्षेत्ररक्षण त्या चेंडू खाली आलाय. इथून झेल मात्र धरतीला दान केला जाईल. यस, या ठिकाणी 2 कर्णधार उपस्थित झालेत. मी विनंती करेन आमच्या मंचावरती नरेश चिपट सरांना विनंती असेल तुमच्या सोबत ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. गोलंदाज वंदेश हेमाडेवरती हल्ला बोल जरूर संधी निर्माण केली होती. सरपॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण 30 सर्कलकडे एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जवळ पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 15. इथून येणारे चेंडू असतील 24 आणि 51 धावेची गरज असेल. तर इथून दुसऱ्या फेरीचा सामना असेल. देदाले विपक्षामध्ये तांबडवाल
मनोर या दोन संघांदरम्यानची दुसरा फेर दिली पहिली लढत. त्या ठिकाणी दोन्ही संघ मात्र दोन्ही कर्णधार या ठिकाणी चॉईस झाल्यात. विनंती असेल दिल्ली संघाचे कर्णधार या त्वरित आपण नरेश जेबार सरांचे शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. इथून टेल काटा मात्र सांगितलं गेला आणि नाणेफेकी जिंकली गेली आहे. दिल्ली संघ इथून तुम्ही पहिला सामना जरूर चांगल्या प्रमाणात जिंकला. इथून नाणेफेकी जिंकली गेली आहे. काय निर्णय असेल तुमचा? तो पुन्हा यावेळेस क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-7. आणि 50 ते 60 धावांपर्यंत रोखण्यामध्ये तुमचे कोणते गोलंदाज असतील जे मात्र महत्वाचे योगदान देईल? कारण 4 षटकाचा सामना असेल. दीपेश, अंकेश आणि सूरज. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा या सामन्यासाठी. तर बघूया आता मनोहर संघाच्या कर्णधाराकडे. इथून जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय घेत नसता? बॅटिंगच घेणार होतो. इथून मनासारखं घडला किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? कारण या जे सामना तुम्ही बघितला असेल ते दिल्ली संघानं 37 धावांचा टार्गेट सेट केलं होतं आणि तिथून मात्र विजय संपादित केला. तर त्या संघाच्या समेत खेळत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. तर टॉस बॉक्स वरच न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकून तामिळमाल संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करायची सॉरी दिल्ली संघानं त्यावेळी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं ते म्हणजे तामिळमाल संघाला. ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स वरती त्या ठिकाणी कल्पित चिघोरे. धन्यवाद त्या ठिकाणी अनिकेत रावते. वळी आपण मैदानामध्ये इथून एक चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. चौकार ज्याच्या बॅटमधून आणि इथून गोलंदाज आपण पाहिला मयूर हेबाडे. सपाल्याचा छावा त्या ठिकाणी सातत्याने एक चांगला क्रिकेटपट्टू म्हणून अगदी कमी वयामध्ये एक मोठं नाव आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पुण्यातला चेंडू होता जरूर त्या ठिकाणी पहिल्याच लॉंगॉनला क्षेत्ररक्षण आहे. एका धाब्यावर सॅटिस्फाय बाबा लागेल एकेरी धाबेडे धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन दी बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पहिला दुसऱ्या षटकातील गोलंदाज मयूर हेमाडे चांगले गोलंदाजी हाताळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन होती जरूर कुलाल लेनचा चेंडू हाताळला. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धाव फलक आपण पाहिला तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन ऑन दी बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला मयूर हेमाडे चांगले गोलंदाजी हाताळतोय. व्हेरी इकॉनॉमिकल स्पेल त्याच्या माध्यमातून. मिस्टर स्टोक तितका चांगला प्रोटेक्शन आहे 30 सर्कलला. डेंजर रेन कडे जरूर आले होते फलंदाज त्या ठिकाणी विकी. पण इथून मात्र 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन 11ची सरासरी गाठत 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 44 धाबीची गरज असेल ती म्हणजे आई गावदेवी कनेर संघाला. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानामध्ये. इथून गोलंदाज प्रकाशला मात्र आणला जात आहे बॉलिंग ट्रॅक वरती. प्रकाश तर प्रकाश बेडका गोलंदाज आहे. तर स्ट्राईक एंडला पण पहिला राजेश, नॉन स्ट्राईक एंडला विकी. आतापर्यंत इथून थोडासा गैर चान्स करावा लागेल. इथून पहिला पण 66 धावांचं लक्ष हे समोर आहे. हे टार्गेट सेट केलंय. जे बघूया ठाणेपाडा त्याला स्पीडअप करा थोडीशी मित्रांनो, काही करा, जास्त वेळ घेऊ नका. पंचांना देखील ताकीद असेल थोडस स्पीडअप करायला लावा. यावेळेस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ भेट आहे
प्रकाश स्वतः त्या चेंडूखाली आलाय. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना राजेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. नवीन फलंदाज त्या ठिकाणी दयानंद आलाय. फलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी प्रकाशने पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून विजयासाठी अजूनही 44 धावेची आवश्यकता आहे. बेस्ट टाइम स्ट्रोक राहिला गेला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण बॅकवर शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धाबा परिपूर्ण. या 2 धाबेने आपण पाहिला तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 रन ऑन द बोर्ड. 24 धाबा धाव फलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. इथून इतकं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि एका धाब्यावर सॅटिस्फाय. 25 रन ऑन द बोर्ड. 25 धाबा धाव फलकावरती. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण पाहिलं 3 धाबा त्या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज प्रकाश चांगली गोलंदाजी हाताळतोय. विकीला पूर्णपणे जबाबदार घ्यावे लागेल. इथून थोडासा गेअर चेंज करावा लागेल. कुठेतरी सामना मात्र संकटात सापडलाय. त्याला बाहेर काढण्याचं कार्य ते करावं लागेल विकीला. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. इथून चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेला आणि इथून चांगली गोलंदाजी. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धावफलक मंद मंद पावलाने 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागलं गेलंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं देखील सर्वाधिक मोठं ग्रहण लागलं होतं जे आपल्या भारतामध्ये. इथून चंद्रग्रहण. गोलंदाज पुन्हा एकदा. मोठा प्रहार. सरळ बॅटचा वापर. इनसाइड आउटचा फटका जरूर राहिला त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना चुकरीता रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि इथून धावफलक आपण पाहिला तर 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून एखादे या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच गावदेवी कणेर संघ थोडासा मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन प्रकाश. यावेळेस इथून चांगली गोलंदाजी हाताळली. डॉट बॉल आलाय. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक जाऊन पोहोचलाय 28. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 38 धावेची गरज असेल. धन्यवाद. थँक्यू. गोलंदाज मयूर हेमाडे याला प्रमोट केलं गेलं. दुसरा स्पेल असेल आणि या सामन्याचा चौथा षटक असेल. इथून 12 चेंडू आणि 38 ची गरज आहे. अजून सामना दोन्ही संघांकडे बॅलन्सिंग मध्ये पाहायला मिळतोय. विकीला पूर्णपणे थोडासा गेअर चेंज करावा लागेल. 12 चेंडू 38 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंबल झाले आणि त्याच कारणास्तव 2 धावा परिपूर्ण होतील. खराब फेकी आहे. बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. सचिन काटेला पाहायला मिळतोय. चांगल्या पंचांचं पंच देखील आहेत. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदचे विद्यमान सदस्य महोदय
त्या ठिकाणी सचिनजी काटेला एक अचूकरित्या पंच देखील आहेत आणि ते मैदानामध्ये चांगलं बॅकअप करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर हेमाडे. उडवलाय जरूर, इथून लॉप केलाय, चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार, षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. इथून षटकार आलाय आणि महत्वाचा षटकार. इथून षटकाराने धावफलक पाहिलं 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज मयूर. यावेळी जोडवलाय जरूर, चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि हा षटकार आहे, षटकार आहे, षटकार. इथून मात्र काही जबरदस्त क्रिकेटचा देखणा, दर्जेदार आणि ट्रेडमार्क षटकार आहे. आपण रिव्ह्यू मध्ये बघू शकतायत, काही जबरदस्त हा षटकार. आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचला 42. अभी भी टायगर जिंदा आहे हे दर्शवत असताना विकी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज. हे दोन महत्वाचे मोठे षटकार आणि धावफलक आपण पाहिला 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 66 धावांचा लक्ष्य गाठायचा आहे. काय जबरदस्त. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर हेमाडे. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर हेमाडे. तर एका बाजूला विकी हा फलंदाज पाहायला बोलतोय. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय, वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून येणारे चेंडू असतील 9 आणि 23 धावेची गरज असेल. 9 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथून गतीमध्ये परिवर्तन झालं, वेगावरती स्वार झालाय, डॉट बॉल. इथून 8 चेंडू आणि 23 ची गरज. 8 चेंडू आणि 23 ची गरज. हे दोन चेंडू महत्वाचे असतील. या दोन चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच ऑन पाहाल. नक्कीच गोलंदाज मयूर हेमाडेवरती थोडस प्रेशर कन्वर्ट जरूर. फलंदाज विकी आहे. 8 चेंडू 23 ची गरज. यावेळेस लिडिंग एज राहिले तितकं चांगलं बॅकअप, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाब्यावर समाधान मानावं लागेल. इथून 7 चेंडू आणि 22 ची गरज आहे. धावफलक पाहिला 44 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 चेंडू आणि 22 ची गरज. चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत मयूर हेमाडे. इथून कुठेतरी 2 षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना मयूर हेमाडे. तर एका बाजूला पण पाहिला फलंदाज शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फुलटच बॉल खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकी करतोय. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद, थँक्यू. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 18 धावेची गरज. थोडीशी स्पीडअप करा, घाई करा मित्रांनो. 6 गेंदे शेष, 18 रनों की दरकार. 6 चेंडू 18 ची गरज. चला घाई करा प्लीज, स्पीडअप करा मित्रांनो. वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट. इथून 6 चेंडू आणि 18 ची गरज.
महेश आलाय त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. इथून 6 चेंडू आणि 18 ची गरज असेल. सेकंड दिसेस 18 रनों की दरकार. 6 चेंडू आणि 18 ची गरज. सहा चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज महेशला मात्र प्रमोट केलं गेलंय. तर एका बाजूला विकी सेट बॅटल, त्याची जर्सी क्रमांक आपण पाहिले 333 आणि तोच फलंदाज गोलंदाज महेश. पहिलाच बॉल लिडिंग एज राहिली गेली. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय. फलंदाज चुकी करतोय आणि क्षेत्ररक्षण मात्र काही जबरदस्त असा झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला. इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. स्वतःवरती हताश निराश व्हावं लागेल. कुठेतरी लिडिंग एज राहिली गेली. तितकं चांगला बॅकअप त्या ठिकाणी शॉर्ट लेगला राहिला गेला आणि विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. इथून येणारे चेंडू असतील 5 आणि 18 धावेची गरज असेल. 5 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून 5 चेंडू आणि 18 ची गरज असेल. 5 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठे 3 फटके येतील का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज आपण पाहिलं महेश. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. इथून 5 चेंडू आणि 18 ची गरज असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्लेट अँड मिस डॉट बॉल विरुद्ध केलं फलंदाजाला. इथून 4 चेंडू आणि 18 ची गरज असेल. 4 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती महेशने चांगली गोलंदाजी हाताळतोय. प्रेशरला न झुमत आला गोलंदाजी हाताळत असताना. अजय आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाज महेश. 4 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस फुल टच बॉल होता. जरूर संधी होती फलंदाजाला पण इथून मात्र एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 3 चेंडू आणि 17 ची गरज असेल. 3 गेंदे से 17 रनों की दरकार. तीन चेंडू आणि 17 धावा. इथून जर 3 षटकार आले तर नक्कीच विजय श्री संपादित करेल त्या ठिकाणी गावदेवी कणेर संघ. 3 चेंडू 17 ची गरज. गोलंदाज महेश. 3 चेंडू आणि 17 ची गरज आहे. हा चेंडू महत्वाचा असेल. निर्णायक. उडवलाय जरूर चेंडूला. लॉप केलाय. चेंडू बराच काळा भेद आहे पण इथून चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार. या सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळत आहे. इथून 2 चेंडू 11 ची गरज. काय जबरदस्त या ठिकाणी षटकार आलाय तिच्या बॅट मधून. दयानंद संघर्षाची पराकाष्ठा करत असताना इथून 2 चेंडू आणि 11 ची गरज. यावेळी मिस टाइम स्ट्रोक राहायला गेला. यस एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून 1 चेंडू आणि 10 ची गरज असेल. 1 चेंडू 10 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. जबरदस्त सामना या ठिकाणी आपण पाहिला तर जयबागोबा ठाणेपाडा संघाकडे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 1 चेंडू आणि 10 ची गरज आहे.
यावेळी चांगला चेंडू हाताळला गेला. यस, कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी विजयश्री संपादित करत असताना जय वाघोबा ठाणेपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन. यांना हार्डलक टीम गावदेवी कनेर संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार या फ्रेंड चषकातर्फे. इथून दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल जिथे तांबडमाल संघ तर एका बाजूला देताले. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. जसे सामन्याला सुरुवात होईल आमचे सतीश समालोचक या ठिकाणी जॉईन होतील. पुन्हा एकदा इथून मी थांबतोय, तुम्ही नका थांबू. ऐकत राहा, पाहत राहा फ्रेंड चषक 2026 आज 5वी रजनी. थँक्यू व्हेरी मच.